एकीकडे शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झाली तर दुसरीकडे समृद्धी महामार्ग विरोधी शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या जेवणावर बहिष्कार घातला। आधी उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्ग रद्द करण्याचा ठराव अधिवेशनात मांडावा, मग आम्ही जेवण करू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी समजूत काढल्यावर शेतकऱ्यांचं समाधान झालं। आमचं म्हणणं एकच, आम्ही जे समृद्धी महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी इथे आलोय। माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी आम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की मी तुमच्या पाठीशी आहे, पण आम्हाला नुसतं आश्वासन नकोय। जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही किंवा उद्धव साहेब स्वतः घोषणा करत नाही, कारण एकनाथ शिंदे जे मंत्री आहेत बांधकाम मंत्री ते स्वतः शिवसेनेचे आहेत आणि उद्धव साहेबांनी जर जोर लावला निश्चित रूपाने हा महामार्ग रद्द होऊ शकतो अशी आम्हाला आशा आहे। आणि जोपर्यंत ती घोषणा करत नाही तोपर्यंत आम्ही अन्नाचा कणही घेणार नाही। एमएसआरटीसीचे चेअरमन हे आदरणीय आमदार मंत्री महोदय एकनाथजी शिंदे आहेत आणि सदर खातं हे शिवसेनेकडे आहे। आज सर्व शेतकऱ्यांना आशा आहे की उद्धवजी साहेब आज निर्णय घेतील आणि समृद्धी महामार्ग जो शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे तो रद्द करण्याची घोषणा करतील। या आशेने सर्व शेतकरी इथं आलेत। हा न्याय मिळावा आणि हा न्याय मिळाला तरच जेवण करण्यामध्ये अर्थ आहे म्हणून ही भूमिका आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्व आशा या सभेवरती अवलंबून आहेत आणि खरा न्याय मिळेल। शिवसेनेची भूमिका पाठिंब्याची आजपर्यंत जाहीर केलेली आहे। आज कृती करण्याची वेळ आहे। शिवसेना कृती दाखवून समृद्धी महामार्गाच्या बाबतीत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय देईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करत आहोत।